हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स सर. आपण बघत आहोत क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये आपण बघत होतो न्यूमेरिकल्स आणि न्यूमेरिकल्स मध्ये आपला नेक्स्ट न्यूमेरिकल डिपेंड असेल. बघा आता क्वेश्चन 5 मधला एफ असेल, द मासेस ऑफ अर्थ अँड मून आर 6 × 10⁻24 kg अँड 7.4 × 10⁻22 kg. मीन्स आपल्याला घेऊन आहे मास ऑफ अर्थ. बघू शकता मास ऑफ अर्थ आपण डिनोट करू m1 नी आणि व्हॅल्यू असेल 6 × 10⁻24 kg. त्यानंतर बघू शकता तुम्ही मास ऑफ मून गिवन आपल्याला. मास ऑफ मून असेल मास ऑफ मून इक्वल्स m2 दॅट इज 7.4 × 10⁻22 kg. त्यानंतर बघा द डिस्टन्स बिटवीन देम इज, त्यांच्या मधातला एक डिस्टन्स गिवन आपल्याला. डिस्टन्स इज इक्वल टू असेल d दॅट इज गिवन आपल्याला 3.84 × 10⁵ किलोमीटर. आता बघा जेव्हा आपल्याला डिस्टन्स गिवन आहे आणि जी ची व्हॅल्यू सुद्धा इथे गिवन आहे, ते गिवन आपल्याला न्यूटन मीटर स्क्वेअर केजी इनवर्स स्क्वेअर. आता बघू शकता न्यूटन मीटर स्क्वेअर आहे, सो हे व्हॅल्यू कन्वर्ट करावं लागेल आपल्याला मीटर मध्ये. सो मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बघा किलोमीटरचं मीटर करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं आणि किलोमीटरचं होऊन जाईल मीटर. सो त्यानंतर बघा 3.84 10⁵ 10⁻³ दॅट इज 10⁸. बेस सेम आहे, पॉवरची करायची ऍडिशन आणि हे कन्वर्ट झालं मीटर मध्ये. त्यानंतर आपल्याला घेऊन आहे जी ची व्हॅल्यू दॅट इज 6.7 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर केजी स्क्वेअर इनवर्स. सो आपल्याला विचारलाय टू फाइंड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याला विचारलेला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आता बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला असेल F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. आता जर टू ऑब्जेक्ट्स असतील आणि एका फोर्सने दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, तर त्याच्या मधात जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तो देतो आपण G m1 m2 अपॉन d स्क्वेअरने. G ची व्हॅल्यू असेल 6.7 × 10⁻11. त्यानंतर m1 ची व्हॅल्यू असेल बघा 6 × 10⁻24. त्यानंतर m2 ची व्हॅल्यू असेल 7.4 × 10⁻22. त्यानंतर d ची व्हॅल्यू असेल 3.84 × 10⁸ याचा म्हणजे स्क्वेअर. त्यानंतर बघू शकता तुम्ही आता त्यानंतर व्हॅल्यूज बघून घ्या. आपल्याला गिव्हन व्हॅल्यूज आहे त्यावरून बघा 10 चे जे पॉवर्स आहे आपण जवळ घेऊ आणि व्हॅल्यूज जवळ घेऊ. त्यानंतर म्हणजे 6.7 × 6 × 7.4 इंटू बघा 10 चे पॉवर जवळ घेतल्यानंतर 10⁻⁻11 10⁻24 10⁻22 अपॉन मध्ये बघा 3.84 चा होऊन जाईल स्क्वेअर आणि 10⁸ आहे त्याचा स्क्वेअर आहे. तर बघू शकता तुम्ही 10⁸ असेल आणि त्याचा जर स्क्वेअर असेल तर पॉवरची होऊन जाईल मल्टिप्लिकेशन. दोन्ही व्हॅल्यू लॉज ऑफ इंडायसेस नुसार दोन्ही व्हॅल्यूजची होईल मल्टिप्लिकेशन. 10⁸ त्याचा पॉवर 2 असेल तर 10⁻16. आता बघू शकता 10⁻16. त्यानंतर 6.7 × 6 मल्टिप्लाय करू शकतो आपण. 6.7 × 6 होऊन जाईल बघा आता 6.7 × 6 दॅट इज 40.2. 40.2 मल्टिप्लाइड बाय म्हणजे 7.4. आता बघू शकता 4 2 8 0 4 4 16 0 7 2 14 कॅरी 1 7 4 28. त्यानंतर 8 4 7 9 2 297.48. 2 डिजिट नंतर पॉईंट द्यावा लागेल दॅट इज 297.48. 297.48. त्यानंतर बघा 10 चे पॉवर घेऊन आहेत आपल्याला. बेसिस सेम आहे, पॉवरची होईल ऍडिशन. इकडे बघू शकता तुम्ही 10⁻⁻11 × 10⁻24 × 10⁻22. तर बघा आता 10 चे पॉवर बघा पॉवरची होईल ऍडिशन दॅट इज -11 + 24 + 22. तर पॉवरची ऍडिशन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 10⁻4 + 2 6 6 - 1 5. त्यानंतर 2 + 2 4 - 1 35. 10⁻⁴ होऊन जाईल 35. त्यानंतर बघा 3.84 चा करावा लागेल स्क्वेअर. 3.84 चा स्क्वेअर करायसाठी 3.84 ला 3.84 ने मल्टिप्लाय करा. त्यानंतर बघू शकता 10⁻16 10⁻16 वर गेल्यानंतर आता 10⁻16 ला वर घेऊन घ्या. आन्सर येईल आपला 297.48 अपॉन 3.48 स्क्वेअर. 10⁻16 वर गेल्यानंतर पॉवर होऊन जाईल मायनस दॅट इज 10⁻⁻16.
पुन्हा बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन दॅट इज 10⁻35 इंटू 10⁻16. याला सॉल्व्ह करताना 10⁻35 - 16, 35 - 16 दॅट इज होऊन जाईल 19, 10⁻19. सो याला सॉल्व्ह करून तुम्ही फाइंड करू शकता ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू. 3.84 चा स्क्वेअर 3.48 चा स्क्वेअर करा, सॉरी 3.84 असेल, 3.84 चा स्क्वेअर करा. 3.84 चा स्क्वेअर केल्यानंतर 297 ला डिवाइड करा आणि पॉवर असेल 10⁻19. अशा प्रकारे तुम्ही याला करू शकता सॉल्व्ह. सो नेक्स्ट क्वेश्चन बघू शकतो आपण. क्वेश्चन 5 मधलं जी क्वेश्चन असेल, पुन्हा बघा, द मास ऑफ अर्थ घेऊन आपल्याला दॅट इज मास ऑफ अर्थ दॅट इज आपण डिनोट करूया M1 ने 6 × 10⁻24 असेल. त्यानंतर घेऊन आपल्याला द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द सन. सो डिस्टन्स घेऊन आपल्याला अर्थ आणि सन मधलं मीन्स टू ऑब्जेक्ट घेऊन आहे आणि त्यांच्या मधलं घेऊन आपल्याला डिस्टन्स d इज इक्वल टू 1.5 10⁻11 मीटर. पुन्हा बघा डिस्टन्स आता मीटर मध्ये घेऊन आहे. मागच्या केसमध्ये आपल्याला डिस्टन्स घेऊन होतं किलोमीटरच्या केसमध्ये, आता आपल्याला डायरेक्टली मीटरच्या केसमध्ये घेऊन आहे. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम इज, आता बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा घेऊन आहे या केसमध्ये. ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा घेऊन आहे दॅट इज g इज इक्वल टू 3.5 10⁻22 न्यूटन. त्यानंतर बघू शकतो व्हॉट इज द मास ऑफ सन. आपल्याला विचारलेलं आहे मास ऑफ सन आणि बघा त्यानंतर मास ऑफ सन इक्वल टू क्वेश्चन मार्क घेतला आपण. मास ऑफ सनला आपण डिनोट करून देऊ M2 ने. मास ऑफ अर्थ आपण M1 ने डिनोट केलाय, मास ऑफ सन आपण डिनोट करू M2 ने. त्यानंतर जी ची व्हॅल्यू तर आपल्याला नेहमीप्रमाणे गिव्हन असेल, और गिव्हन नसेल तर आपण यूज करू शकतो 6.67 10⁻11, बट आता गिव्हन आहे 6.7. सो बघा पुन्हा लागेल ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला, बिकॉज दोन ऑब्जेक्ट घेऊन आहे, दोन ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सही घेऊन आहे. सो फॉर्म्युला असेल Gm1m2 अपॉन d स्क्वेअर. आता बघा F ची व्हॅल्यू दॅट इज फोर्सची व्हॅल्यू सुद्धा घेऊन आहे आपल्याला, G ची व्हॅल्यू घेऊन आहे, डिस्टन्सची व्हॅल्यू घेऊन आहे, M1 ची व्हॅल्यू घेऊन आहे. सो फॉर्म्युलाला कन्वर्ट करू आपण M2 इक्वल टू. आता M2 इक्वल टू जर फॉर्म्युला कन्वर्ट करायचा असेल तर ज्या व्हॅल्यूज डिनोमिनेटर मध्ये त्याला पास करा न्यूमरेटर मध्ये F इंटू डी स्क्वेअर. त्यानंतर ज्या व्हॅल्यूज न्यूमरेटर मध्ये त्यांना घ्या डिनोमिनेटर मध्ये दॅट इज Gm1. सो M2 आपण वन साइडला ठेवला, बाकी सगळ्या व्हॅल्यू शिफ्ट केल्या. डी स्क्वेअर डिनोमिनेटर मध्ये होता, मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. त्यानंतर Gm1 न्यूमरेटर मध्ये होता, डिनोमिनेटर मध्ये जाईल. यानंतर आपण पुट करू यामध्ये व्हॅल्यूज दॅट इज M2 इक्वल टू, त्यानंतर बघू शकता फोर्सची व्हॅल्यू घेऊन असेल आपल्याला 3.5 इंटू 10⁻22. त्यानंतर आपल्याला गिव्हन असेल d दॅट इज डिस्टन्सची व्हॅल्यू घेऊन आपल्याला 1.5 इंटू 10⁻11 आणि याचा होऊन जाईल स्क्वेअर. अपॉन मध्ये बघा, अपॉन मध्ये येईल आता g इंटू M1. g ची व्हॅल्यू घेऊन असेल आपल्याला दॅट इज 6.7 10⁻11. त्यानंतर बघू शकता आपल्याला गिव्हन असेल M1 ची व्हॅल्यू दॅट इज 6 इंटू 10⁻24. सो याला सॉल्व्ह करावं लागेल. आता पुन्हा बघा पॉवर जवळ घेऊन घेऊ आणि त्यानंतर 1.5 चा म्हणजे स्क्वेअर. आता 1.5 चा स्क्वेअर बघू शकता 3.5 इंटू 1.5 चा करून घेऊ आपण स्क्वेअर. लिहिताना 1.5 चा स्क्वेअर लिहू. त्यानंतर बघा 1.5 स्क्वेअर नंतर 10 चा पॉवर असेल 22. पुन्हा बघा 10 चा पॉवर आहे 11, 10 चा पॉवर 11 असेल आणि 11 चा असेल स्क्वेअर दॅट इज पॉवरची होऊन जाईल मल्टिप्लिकेशन. लॉज ऑफ इंडायसेस लावावं लागेल. 10 चा पॉवर होऊन जाईल 22 इंटू 10⁻22 अपॉन मध्ये बघा आता 6.7 इंटू 6 येऊन जाईल. त्यानंतर 10⁻11 10⁻24 जवळ लिहून घेऊ. त्यानंतर हे सॉल्व्ह करू शकतो आपण. 10⁻22 पॉवरची होऊन जाईल ऍडिशन बघा 10⁻44. त्यानंतर पॉवरची होऊन जाईल ऍडिशन -11 इंटू 10⁻24. पुन्हा होईल पॉवरची ऍडिशन दॅट इज -11 प्लस 24. -11 प्लस 24 इज दॅट इज 3 and 1 13. त्यानंतर बघू शकता 3.5. त्यानंतर 1.5 चा स्क्वेअर घ्यावा लागेल दॅट इज 2.25 होऊन जाईल 1.5 चा स्क्वेअर. त्यानंतर घ्यावं लागेल आपल्याला 6.7 इंटू 6 करू शकतो आपण. 6.7 इंटू 6. त्यानंतर 10 चा पॉवर असेल 44 अपॉन 10 चा पॉवर असेल 13. त्यानंतर बघा 6.7 इंटू 6 सॉल्व्ह केल्यानंतर बघा 6.7 इंटू 6 दॅट इज 40.2 असेल. आता बघू शकता तुम्ही 40.2.
त्यानंतर आपल्याला करावं लागेल पॉवर वर घेऊन चला 3.5 इंटू 2.25 मल्टिप्लाय करा, 3.5 इंटू 2.25 ला मल्टिप्लाय करा, त्यानंतर बघा अपॉन 40.2 घ्या आणि पॉवर घेऊन चला वर 10⁻44, पॉवर वर गेल्यावर मायनस होऊन जाईल, वर गेल्यावर मायनस होईल, तर बघा 10⁻−13, 44 - 13 दॅट इज 1 and 3 31 बघू शकता 10⁻31 आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल m2 दॅट इज मास ऑफ सन, m2 मिळेल दॅट इज मास ऑफ सन. इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतील आणि तुम्हाला मिळून जाईल मास ऑफ सन. सो आपण बघितले ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरचे 2 प्रॉब्लेम्स आणि एक्सरसाइज मधले जवळपास सगळे प्रॉब्लेम्स आता आपण कव्हर केलेले आहेत.